माता की जय भवानी जय शिवाजी। ओपीएस हमारा हक है एनपीएस गो बैक एनपीएस गो बैक ये बिल रद्द करो एनपीएस 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 गो बैक एनपीएस गो बैक मोदी सरकार होश में आओ मोदी सरकार होश में आओ एनपीएस गो बैक एनपीएस गो बैक आईएनयू जिंदाबाद आईएनयू जिंदाबाद आईएनडीडब्ल्यू जिंदाबाद आईएनयू जिंदाबाद एनपीएस रद्द करो एनपीएस रद्द करो। जे महासंघटन आहे या महासंघटनांनी या अगोदर त्यांनी जे आंदोलन केलं यापूर्वी जे आंदोलन झालं होतं ते रामलीला मैदानावरती अख्ख्या देशाचे सगळ्या संघटना तिथे आले होत्या। तिथेच एक कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आणि जे कार्यक्रम असल्याप्रमाणे जी जॉईंट ॲक्शन कमिटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या जेवढ्या फेडरेशन आणि युनियन्स आहेत त्यांची त्याप्रमाणे 8 आणि 9, 10, 11 4 दिवस सलग साखळी उपोषण करायचं आहे। त्या कार्यक्रमाला इंडियन नेव्हल एम्प्लॉई युनियन जी संलग्न आहे इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर फेडरेशन तथा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेशी आमची जी संघटना ॲफिलिएट आहे जे JEC मध्ये ठरलं आहे त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करतो आहे। मुळात एक ठिकाणी सरकारी ठिकाणी 2 पद्धतीने काम चाललं आहे, जसं की एक NPS आहे एक OPS आहे। आज OPSचे आम्ही OPSमध्ये जरी असलो तर जी नवीन जनरेशन NPSमध्ये आले 2003 नंतर त्या लोकांना NPSचा काय फायदा मिळणार आहे, केंद्र सरकारला काय इशारा देऊ इच्छित आहे या ठिकाणी? केंद्र सरकारला एवढंच सांगणं आहे की सर्व जसं OPSमध्ये जे बाकी कामगार आमच्याकडे आहेत त्याला जे फॅसिलिटी दिली जाते नवीन जे NPS आहे हा रद्द केला पाहिजे आणि OPSमध्ये सगळ्यांना आणलं पाहिजे। नेमकं कोणत्या वर्षापासून नवीन पेन्शन स्कीम लागू झालेली आहे आणि सरकारला ती मागे घेण्यासाठी काय करा सांगाल? 2004 जानेवारी पासून NPS चालू झाली आहे। आम्ही सरकारला त्यानंतर सर्व फेडरेशननी त्या बाबतीत बरेचसे आंदोलन देखील केली आहेत। सरकारच्या ज्या फोरम्स आहेत JCM फोरम्स आहेत JCM 3 JCM 4 JCM 2 डिफेन्स कौन्सिल सगळीकडे हे प्रश्न उठवलेला आहे। प्रत्येक फेडरेशन त्याच्यासाठी लढत आहे आणि आज शेवटी सरकारला जाग यावी आणि एक लाक्षणिक संप सरकारपर्यंत एक मेसेज पोहोचावा की हे सगळं 4 दिवसाच्या आंदोलनानंतर भूक हडताळीनंतर आम्ही जर सरकार ऐकलं नाही तर बेमुदत आम्ही संप करणार आहोत हा एक मेसेज देण्यासाठी आम्ही धन्यवाद। 12ला भरती झालेलो आहोत आणि आम्ही एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना आम्ही हे बघत आहोत की आमच्या वरिष्ठांना OPS दिली जाते आणि आम्ही नवीन भरती झालेलो कामगार आम्हाला NPS दिली जाते। तर हे पहिलेच डिस्क्रिमिनेशन आहे आमच्यामध्ये, हे फार चुकीचं आहे आणि याच्याबरोबर आम्ही आमचं भविष्य बघतोय की जो आमचा NPSनं कापला जाणारा पैसा आहे हा शेअर मार्केटमध्ये जातोय आणि शेअर मार्केट हे कुठल्याही प्रकारे शाश्वत नसल्यामुळे आम्हाला ही भीती आहे की आमचं भविष्य काय असणार आहे। आमच्या त्या भीतीपोटी आम्ही आज भूक हडताळासाठी बसलेलो आहोत आणि जसे आमचे अध्यक्ष सांगत आहेत जे आम्हाला आमची भीती जी दाखवत आहे यंग जनरेशन जागृत झालेली आहे आणि यंग जनरेशन पुढचे अजून तीव्र आंदोलन करण्यासाठी आणि गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करत आहे की आता जे वार्त्यांनी तुम्ही सॉल्व्ह करा प्रश्न, नाहीतर मग तीव्र आंदोलन होईल आणि नवीन जनरेशन रोडावर पण उतरेल। आपला पेन्शनचा जो हिस्सा आहे तो म्युच्युअल फंडमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो, हे कितपत खरं आहे आणि काय त्याला विरोध कराल तुम्ही? या गोष्टीचं तुम्हाला पुन्हा सांगतो की एक म्युच्युअल फंड जर तुम्ही बाहेर घेतला तर त्याला तुम्हाला टाइमली तुमचं क्रेडिट झालेला मेसेज येतो, पण हे जे NPS मध्ये जाणारा पैसा आहे हा कधी जातो काय जातो काही त्याचा भरोसा नाही आहे। कारण आता मी जॉईन झाल्यानंतर बघितलं 6-6 वर्षापर्यंत पैसा कोणाचा कुठे पडलेला आहे कोणाचा कुठे जातोय काहीच कोणाला कल्पना नाही आहे। तो सर्व पैसा आम्हाला टाइमली पण त्याच्यात जातो याची काही शाश्वती नाही आहे। त्यामुळे NPS ही कुठल्याही प्रकारची पेन्शन प्रणाली नाही आहे, हा आमच्याबरोबर सरासर धोका आहे, तो आम्हाला नको आहे म्हणून आम्ही OPSच्या मागणीसाठी इथे बसलेलो आहोत। पुढची भूमिका काय राहील तुमची? पुढची भूमिका जे फेडरेशन्स वगैरे सांगतील आम्हाला सर्वांच्या याच्याने
की आमरण उपोषण अनिश्चितकालीन हडताल या गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत. धन्यवाद. ही जुनी पेन्शन योजना जी 2004 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी जी बंद केली गेली होती, ती पेन्शन योजना पुन्हा सर्व कामगारांसाठी चालू करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. कारण याच्यामध्ये खूप काही गोष्टी अशा आहेत की ते अजूनपर्यंत लोकांच्या समोर आलेल्या नाहीत. जसं की जी रक्कम NPSमध्ये जमा असते, त्यात ती रक्कम ज्यावेळेस एखादा एम्प्लॉई रिटायर होतो त्यावेळी त्याला ती 60% त्याचा विड्रॉल दिला जातो आणि 40% रक्कम गव्हर्नमेंटकडे असते. आणि त्याचाच एक 6% नुसार जे व्याज आहे ते व्याज पेन्शन रूपामध्ये दिलं जातं. हे खूप कमी आहे. रिसेंटली आमचे कामगार जे रिटायर झाले त्यांना फक्त एक 3,000 रुपये पेन्शन मिळते. तर 3,000 रुपयामध्ये एखाद्याचं घर चालणं आज खूप मुश्किल आहे. आणि यासाठी सगळे यंग जनरेशन जी सगळी युवा पिढी आहे, ती युवा पिढी एका ह्या मागणीवर ठाम राहील की आम्हाला जुनी पेन्शन योजना पुन्हा रिस्टोर करा, ही आमची प्रमुख मागणी आहे. धन्यवाद.